हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची नवमी तिथी आहे. रात्री 11 वाजून 16 मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो, पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे. उत्तर रात्री 2 वाजून 23 मिनिटानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, हर्षण योग आहे. सकाळी 9 वाजून 27 मिनिटानंतर वज्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, बालव करण आहे. सकाळी 11 वाजून 52 मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 11 वाजून 16 मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे. तर या राशींच्या जातकांना ही साडेसाती शुभ असेल की अशुभ हे जर जाणून घ्यायचे असेल तर ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे ते जाणून घेऊ शकतात. मित्रांनो, जर शनी अशुभ असेल तरच आपल्याला शनी देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. शुभ असता धार्मिक सेवा करण्याची गरज नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 5 वाजून 58 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह हा 10 नोव्हेंबर पासून अस्तंगत होता, पण तो 24 बुध ग्रह हा देखील अस्तंगत आहे, पण तो आता 24 पासून उदय पावला आहे, उदय पावत आहे. वक्री ग्रहांमध्ये शनिग्रह 28 पासून आपला वक्रीपणा सोडून तो मार्गी होत आहे. गुरुग्रह 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. मित्रांनो, तर असे हे गती यांची कमी जास्त होत असल्यामुळे किंवा अस्तंगत होत असल्यामुळे हे ग्रह आपल्याला काय फळ देणार आहेत हे जर जाणून घ्यायचे असेल तर ज्योतिषीच आपल्याला हे व्यवस्थितरित्या समजून सांगू शकेल. मित्रांनो, फक्त आपल्याजवळ आपली जन्मकुंडली किंवा जन्म टिप्पण असायला हवे, योग्य असेल. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षत, एक फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो दिते परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभवादी षष्ठी संवत्सरांमध्ये विश्वासू नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे मंद वासरे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे हर्षण योगे बालव करणे नवमी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मिकळाप मो पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हणात सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 27 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा, यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 डिसेंबर, दिनांक 2, 5, 12, 13, 14, 15 आणि 16.
डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले डिसेंबर दिनांक 2, 5 आणि 8. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 डिसेंबर दिनांक 2, 8, 13 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले डिसेंबर दिनांक 2, 8 आणि 15. दोनच मुहूर्त आहेत. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 डिसेंबर दिनांक 5, 12, 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 डिसेंबर दिनांक 2 आणि 5. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले डिसेंबर दिनांक 5 आणि 6. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे डिसेंबर दिनांक 3. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 डिसेंबर दिनांक 5. हे दोनच मुहूर्त आहेत मित्रांनो. यामध्ये आपण फक्त महादेवाची अर्थात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा किंवा महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून आणि देवकाळात घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण यानंतर मात्र आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर रुद्राभिषेक घेणे अत्यंत गरजेचे असते. पुढे कंटिन्यू ठेवायला हवे. तरच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत राहतात. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानले जाऊन त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे निवडावा मित्रांनो. जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळतच नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्यामध्ये काहीतरी कमतरता असल्यामुळे आपल्याला फळही तसेच प्राप्त होणार आहे मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो, दिवस चांगला नाही आहे. दिनविशेषमध्ये मित्रांनो रात्री 11 वाजून 16 मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे. हा दग्ध योग जनन शांतीच्या संबंधात आहे. या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती ही त्यांच्या निवासस्थानी करायची आहे मित्रांनो, विधिवत पंडिताच्या माध्यमातून. आणि यापुढे मात्र जाऊन आपल्याला मुहूर्त काढावा लागणार आहे आणि पंचांग बदलले तर आपण सर्व विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनांची तीव्रता मात्र ही कमी होत नाही, ती जनन शांतीनेच कमी होत असते मित्रांनो. तेव्हा जनन शांती ही अत्यंत महत्वाची अ, विधी आहे मित्रांनो, तो आपल्याला करायलाच हवा. नवमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. या नवमी तिथीवर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण करू शकणार नाही. जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता मित्रांनो. राहुकाळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार, आपल्याला यश प्राप्त होऊ देणार नाही. तेव्हा आपण शक्यतो या दीड तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष अशी कामे न करता रेग्युलर कामेच करावी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.